तुम्ही सुद्धा तोंडलीची भाजी नेहमी एकाच पद्धतीने बनवता का? आज मी तुम्हाला अशी झणझणीत आणि चविष्ट तोंडलीची रेसिपी दाखवणार आहे. एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा बनवाल. यात तेलाचा वापर खूप कमी प्रमाणात केला आहे. चला तर मग सुरू करूया. इथे मी 500 ग्रॅम तोंडली पाण्याने क्लीन करून घेतली आहे. आता सगळ्या तोंडलीच्या दोन्ही बाजू चाकूने आपण कट करून घेऊया आणि सगळ्या तोंडलीची उभ्या आकारामध्ये असे 4 भाग करून घ्यायचे आहे, कारण प्रत्येक भागात आतून मसाला मुरल्या जाईल आणि तोंडली लवकर शिजेल. आता सगळ्या तोंडलीचे आपण 4 भाग केलेले आहे. आता एका पॅनमध्ये 2 पळी तेल घालून तेलात तोंडली घालून सॉफ्ट करून घेऊया, कारण असे केल्याने भाजी लवकर कुक होईल. यात 1 चम्मच हळद आणि 1 चम्मच मीठ घालू. मिठाने तोंडली शिजण्यास लवकर मदत होते. यावर झाकण ठेवून स्लो गॅसवर 3 ते 4 मिनिट तोंडली कुक करून घेऊ. आता तोंडली कुक होतपर्यंत मिक्सरच्या भांड्यात 3 टमाटर आणि थोडा कढीपत्ता, 2 हिरवी मिरची आणि 6 ते 7 लसूण पाकळ्या घालून पेस्ट मिक्सरला फिरून घ्यायची आहे. आता झाकण उघडून आपली तोंडली शिजली की नाही ते करू. तोंडली आपली सॉफ्ट झालेली आहे. आता ही तोंडली आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ. आता याच तेलात थोडंसं तेल घालायचं आहे. 1 चम्मच जिरं घालायचं आहे आणि पाव चम्मच हिंग घालायचं आहे. जिरं फुललं की लगेच 2 मोठे कांदे बारीक कापून घालायचे. कांदा हलकासा तांबूस करून घेऊया. कांदा हलकासा तांबूस झाला की लसूण अद्रक पेस्ट घालू. लगेच आपण बनवलेली टोमॅटो, हिरवी मिरची आणि कढीपत्ता पेस्ट घालूया. आता यात काही सुके मसाले घालूया. 1 चम्मच धनेपूड, 1 चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच मॅगी मसाला. मॅगी मसाला असेल तर घाला, नाहीतर स्किप करा. चवीपुरतं मीठ आपण अगोदर घातले होते, त्यामुळे मीठ बेताने घाला. मिक्स करून घ्यायचे आहे. यात अर्धा कप पाणी घालून मसाल्याला तेल सुटतपर्यंत परतून घेऊ. आता यात तोंडली घालूया. आता छान मसाल्यामध्ये तोंडली मिक्स करून घेऊ. आता यात 1 ग्लास पाणी घालते. ही तोंडली आपण अगोदर शिजवली होती, त्यामुळे आता जास्त शिजवायची अजिबात गरज नाही. आता यावर झाकण ठेवून 6 ते 7 मिनिट भाजी शिजवून घेऊ, म्हणजे मसाल्यात तोंडली छान मुरल्या जाते. आता झाकण उघडून 1 चम्मच कस्तुरी मेथी घालायची आहे आणि 1 चम्मच साजूक तूप घालायचे आहे. याने भाजीची टेस्ट वाढते. मिक्स करून घेऊया. बघा, तोंडलीची भाजी मस्तपैकी झणझणीत झालेली आहे. आता गॅस बंद करूया. पुन्हा भेटूया अशाच पारंपरिक रेसिपी बरोबर.